ताई, ताई, प्रीती ताई, हाय काय घरी? ताई, प्रीती ताई. कोण आहे गड्या एवढ्यानं हॉर्न वाजवते? हाय ना, मी घरातच आहे, नाही कुठे गेली पळून. कोण होय का एवढ्यानं हॉर्न वाजवा लागते काय? हॉर्न वाजू वाजू करण मले बैर. बापरे, तुम्ही होय काय? काय ताई, तुम्हाला आवाज द्या तर तुम्ही आवाजही नाही देत. शेवटी मले हॉर्न वाजवा लागला म्हटलं गाडीचा. हा काय आवाज देत होते ना, ऐकायलाच नाही येत. घरात टीव्ही चालू राहते ना त्याच्यानं. बोला ना दादा, कशी काय आली इकडे? ताई, बाया पाहिजे होत्या सोयाबीन सोंगाले. भेटन काय बाया? 10-12 जणी असल्या तरी चालते. बाया काय मुश्किल आहे दादा बाया भेटणं. आता कामोकामीच चालले ना. कोणी सोयाबीन सोंगाले, कोणी भुईमुग उपडाले, कोणी मिरच्या तोडाले, कोणी वांगे तोडाले. सगळ्या जणी इकडे तिकडे लागल्याच आहे, तर बाया तर मुश्किल आहे भेटणं. दादा 4-5 दिवस पहिलेच काऊन नाही आले तुम्ही? तेव्हा तर बाया खालीच होत्या. आणि तेव्हा भेटली असत्या तुम्हाला बाया. खालीच होत्या तेव्हा. आता या 2-3 दिवसापासून इकडे तिकडे जाणं चालू आहे. हो काय ताई, लेट झालो नाही मग मी आता? हो ना दादा, आता बाया आहे नाही आहे माहित नाही. गावात घुमा लागन, भेटन तर भेटून जाईन 4-5 जणी. चालते ना प्रीती ताई, घुमन मी गावात. तर घर दाखवून द्या मला, कुठं कुठं जावं लागते तर कोणाकोणाच्या घरी. बरं चला ना, मी येतो तुमच्या संग, दाखवून देतो तुम्हाला सगळेचे घर. बरं चालते ना. आणि तुम्ही कुठं जाऊन राहिले कामाले? मी काय खालीच आहे. काल गेले होते मिरच्या तोडाले, आज नाही गेली, आज घरीच आहे. हो काय, घरीच आहे ना. तर चला ना मग तुम्ही आजपासून सोयाबीन सोंगाले. दादा मी आता एकटी कशी काय येऊ बाबा तुमच्या वावरात? हा, एकटीले गमन तरी काय मला दिवसभर बोला चालाले? मैत्रिणी पाहिजे तेव्हा कुठं जमते. प्रीती ताई, एक काम करा ना मग, चला बरं पटकन दाखवून द्या सगळेचे घर. आणि जेवढ्या बाया भेटन तेवढ्या बाया आज घेऊन चाललो जाऊ मग. बरं चला ना, दाखवून देतो तुम्हाला सगळेचे घर दाखवून देतो. आशा, ओ आशा, बोला ना प्रीती ताई. अहो आशा, मी आपले श्याम भाऊ आले, त्याले बाया पाहिजे सोयाबीन सोंगाले. तर तू खाली आहे का कुठं जाता कामाले? खालीच आहे ना प्रीती ताई, काल गेली होती मी भुईमुग उपडाले, आज खालीच आहे. चला ना मग आशा ताई, खालीच आहे तर चला. तुम्ही आहे, प्रीती ताई आहे, दोघी जणी झाल्या. आणखी गावात पाहतोच 2-3 भेटन तर. बापरे, आजपासूनच प्रीती ताई माझं तर काम गिमो व्हायचंच आहे. आणि आता वेळेवर होते काय तयारी? अहो आता नाही कायले म्हणतं, काम व्हायचं आहे तर कर्ज आरामात. हा, तिकून आल्यावर कर्ज. तिकून आल्यावर टाइमच नाही भेटत. आल्याबरोबर घर जाळा, भांडे घासा, दिवा लावानं स्वयंपाकाला लागा लागते. कुठं टाइम भेटते काम करायला? काम कोणते आहे? हा, घर जाणं, भांडे घासणं, आंघोळ करणं, कपडे धुणं. हा, अजून कोणते काम आहे म्हटलं? आज घरी आहे तर घरगी सारवतो म्हणत होती. अहो आता घर सारवाच आहे, तारामात सारवजो ना. हा, कधी सारवजो? आता हो का आलाय तर चाल म्हटलं, चाललो जाऊ. कसाही आपला रोज होऊन जाईल. जाणं पक्का काय मग आपलं? हो ना, चाललो जाऊ. आता आहे ना आपण दोघी जणी, नाही कोणी भेटणार तर आपण दोघीच चाललो जाऊ. बरं ठीक आहे, डब्बा गिब्बा बांधतो मी. बरं बांध मग, तोपर्यंत मी गावात घुमतो. भेटन दोघी तिघी तर घेऊन जाऊ मग आपल्या संग. ठीक आहे ना, चला मग समोर जाऊन पाहू. चला ना, चला प्रीती ताई, चला. अम्मा बाई पाय, रोज गीस तर काही विचारलंच नाही, किती रुपये रोज देते ना काय नाही. जो रोज चालू आहे तो रोज मागा लागन. 200 रुपये चालू आहे तर 200 रुपयेच मागा लागन. काकू, अमाय बाई, लय दिवसाबाद आला रे दादा आमच्या गावात. काय करावं मग काकू, यावंच लागते काम पडल्यावर. हा काय, आता कोणतं काम आहे म्हटलं वावरात? सोयाबीन सोंगाच आहे ना काकू. तुम्हाला तर म्हटलं होतं सोयाबीन सोंगाले सांगन, तर आलो बा तुम्हाला सांगाले. खाली आहे काय मग? खाली गेली आहे मी, पण आज नाही येत मी, उद्यापासून येईन. आज मला मार्केटमध्ये जावाचं आहे, उद्यापासून येतो ना मी. चला ना काकू, चालत असेल तर चला. मी आहे, आशा आहे, आणि तुम्ही चाललो जाऊ आपण तिघी जणी. आणि अजून कोणी भेटन तर त्याला घेऊन घेऊ. अहो पण मला सामान सुमान आणायचं आहे ना, त्याच्यानं आजच्या दिवस नाही येत मी, उद्यापासून येईन ना. आज चालल्या जा तुम्ही, कोण कोण जाऊन राहिले तर. कोण कोण काय काकू, कोणी आहेच नाही ना, फक्त आम्ही दोघीच जणी आहे. आशा आहे ना मी आहे, त्याच्यानं म्हणून राहिली. आता तुम्ही खालीच आहे, आता चला बा. आणि सामान सुमान आणायचं आहे तर ते तर काकाजी आणू शकते. काकाजीला पाठवून द्या, तुम्ही काय रोज पाडता? हो काकू, जमते ना, काकाजीले पाठवून द्या सामान सुमान आणाले. आणि तुम्ही चला कामाले. बाया नाही भेटून राहिल्या काकू, हप्त्याभरापासून बाया पाहणं चालू आहे. आणि गावातल्या बाया तर अशा, उद्या येतो दादा, परवा येतो दादा, असं करता करता हप्ता गेला पण अजून बाया आल्या नाही. घुमवणंच चालू आहे. हा काय, तर मागच्या हप्तीच कोण नाही आला दादा तू? मागच्या हप्ती बाया खालीच होत्या, आता सगळ्या जणी इकडे तिकडे लागले आहे. मागच्या हप्ती आला असता तू तर आतापर्यंत तर सोयाबीन सोंग सांगून घरी घेऊन गेला असता. तेव्हा तेवढं सुचलं नाही काकू. मी म्हटलं येईन बा आता गावातल्या बाया, पण त्या काही येऊन नाही राहिल्या. घुमवणंच चालू आहे. तर आता म्हटलं जाऊ द्या, त्याला सांगतच नाही.
हा काय तर कधीपासून या लागते मग? चला ना आजपासूनच चला, जेवण करून घ्या, डब्बा बांधून घ्या आणि चला मग. बरं. ओळखलं काय रुपाताई? हो दादा, ओळखलं ना, ओळखलं. काहून नाही ओळखणार? आता तुमच्या घरात कामाला आलो होतं तर चांगल्यानंच ओळखतो. बोला ना दादा, कसे काय आले? काही नाही ताई, तुमच्याच भेटीला आलो. हा काय, चांगलंय ना, चांगलंय. बरं झालं दोघी जण एकाच ठिकाणी भेटल्या तर, नाही तर अजून मला मंदाताईच्या घरी जाच लागलं असतं. काहून प्रीती? कामाला जा लागते आपल्याला सोयाबीन सोंगाले. हाय काय खाली दोघी जणी? हाय नाही, दोघी जणी खालीच आहे आम्ही. कुठे जावं लागते सोयाबीन सोंगाले? ह्या दादाच्या वावरातच जायचं आपल्याला सोयाबीन सोंगाले. आजपासूनच चला म्हणते. आजपासून? आता तर टाइम नाही झाला ना. किती वाजता जावाचं बापा आणि किती वाजता येवाचं मग? हो ना, 10 तर इथंच वाजले. आणि किती वाजता जाऊ मग? जेवण व्हायचं आहे आमचं, डब्बाही बांधून नाही ठेवला. आणि कधी काय जेवण करन ना, कधी काय जाऊ. चला ना रुपाताई, डब्बा बांधून घ्या, इकडून गेल्याबरोबर जेवण करा वावरात, पाणी प्या आणि मग कामाला लागा. नाही तर काय मग, आता लेट जाऊ तर लेट सुट्टी घेऊ. हो ताई, चालते ना, डब्बा बांधा आणि चला. बरं ठीक आहे बा, आता तुम्ही म्हणून राहिले तर बांधतो मग आम्ही डबा आणि येतो. आणि रोजगी काय द्याल? 200 रुपये ताई, जो रोज चालू आहे तो रोज देईन. बरं ठीक आहे ना. शांता काकू आहे काय खाली? हो हो, खालीच आहे ना, शांता काकू खालीच आहे. सांगून देतो मग शांता काकूले. हो सांगून दे ना प्रीती, शांता काकूही खाली आहे आणि तिकडे लताई खाली आहे, तर दोघीले सांगून दे, येईन तर घेऊन जाऊ. बा दादा, चांगलं झालं तुम्ही आले तर, भेटून गेले आज बाया. नाही तर अजून इकडे तिकडे लागल्या असत्या तर भेटल्या नसत्या तुम्हाला. हो ना ताई. बरं करा मग तुम्ही लवकर लवकर तयारी, डब्बा बांधा, जेवण करा. मी ऑटोवाल्याला लावतो फोन आणि बोलावून घेतो ऑटो. बरं ठीक आहे ना, चालते चालते, लावा तुम्ही फोन, बोलावून घ्या, करतो आम्ही तयारी. आणि प्रीती ताई, तुम्ही शांता काकूले सांगून द्या. हो दादा, चला ना तिकडेच जाऊ आता, जाता जाता शांता काकूच्या घरी जाऊ आणि तिकडच्या तिकडे मग मी घरी जातो. बरं चला मग, सांगून देऊ. कर मग रूपा तयारी. ठीक आहे ना, डब्बा बांधतो आणि निघतो. जेवण घेऊन आता वावरातच करत, आता घरी गिरी नाही करत. बरं चालते ना, चालते. काय हो आशा, काय करतेत बापा काय माहित आपल्या गावातल्या बाया. इतकंच टाइम करते ना. हा आता समजायला पाहिजे, उशीर झाला तर लवकर निघून जाऊ, डब्बा बांधून तर नाही. इथं 11 वाजवते का काय तर. नाही तर काय मग काकू, समजायला पाहिजे. आता इथं 10:30 पावणे 11 वाजून राहिले. हा, जावालेच 1 घंटा लागते. जाऊ कधी, मग कामाले हात लागन कधी. हा, आणि सुट्टी किती वाजता घेऊ? नाही तर काय मग, आपण दोघी निघालो सगळ्यात पहिले आणि बाकीचे काय माहित कधी येते ना कधी नाही तर. पाहू आता त्याची वाट किती वाजता येते तर. बबिता, बांधला डबा? हो आई, बांधला डबा. भाजी थोडीशी जास्तच बांधली ना, नाही तर मग कमी पडन. सगळ्याला थोडी थोडी द्यावं लागते भाजी. भाजी काय जास्तच बांधली ना, भाजी जास्त बांधली आणि 2 पोळ्या बांधल्या. बरं होते ना, पोळ्या गिड्या होते, फक्त भाजी पाहिजे वा जास्त. हो भाजी जास्त आहे आणि लोणचंही जास्त आहे. हो काय, दे मग डब्बा, पटकन चालली जातो. नाही तर अजून म्हणा शांता काकूच्यानं लेट झालो आम्ही. बरं घ्या नाही. शांताबाई कुठे आहे बापा? बाकीच्या चालते का नाही चालत? हा, नसन चालायचं तर कॅन्सल करा म्हणा. अहो मला काय माहित, मी तात्ता आली डब्बा बांधून. बाकीच्या कुठं आहेत? माहित नाही ना, आल्यास तर नाही. आणि आम्ही दोघी जणी किती वेळपासून येऊन बसलो हा त्या शोभा बुडीच्या घरापाशी. वाटच पाहून राहिलो, आता येईन मग येईन, आता येईन मग येईन. इले म्हटलं मग आशाले, चाल बरं आशा, म्हटलं येते का नाही येत तर पाहून येऊ. तर तू दिसली इथं आम्हाला. अमाय प्रीती तर म्हणे बांधा डब्बान चाला, बांधा डब्बान चाला. आणि तिथं सेवाचा पत्ता नाही काय बापा? हो ना. 200 रुपये रोज देते तर काय 12 वाजता हात लावा ना 5 वाजता सुट्टी घ्या तर 200 रुपये देईन काय आपल्याला? पाहू, वेळ होईन तर दुपारून लागून जाऊ. तेच तर म्हणून राहिली मी, जाऊ कधी लागू कधी. आता 12 वाजता हात लावू तर सुट्टी काय 5 वाजता देणार आहे का आपल्याला? 6 6:30 वाजेपर्यंत वावरातच थांबून ठेवून ना, लवकर सुट्टी नाही देणार आपल्याला. मग काय वावरात थोडी मुक्काम करायचं आहे आपल्याला, घरी येणं आहे, घरचे कामं गिमं राहते. पाहू, नाही तर दुपारून लागून जाऊ. कोणी मुक्काम गिक्काम नाही करत बापा. दुपारी लागू एक पारक. नाही तर काय मग काकू? शांता काकू इकडे या, इकडे या, ऑटो आला, इकडे या. आले काय सगळ्या जणी? हो हो आल्या ना, ऑटोतच बसला. या ना तुम्ही. द्या ना त्या काकूला आवाज द्या आणि आशाला आवाज द्या. हो येतो येतो, तुमच्या पहिले चाललो आम्ही. चल मग चंद्रकला, आशा, चला मग दोघी जणी. हो चला ना काकू. काय बरं काकाजीनं आपल्याला याच्या पहिलेच पाणी घेणे आणून ठेवलं नाही आपल्यासाठी? माहीतच होतं काकाजीले का बाया किती चांगल्या आहे म्हणून. आल्याबरोबर त्याले पाणी पाहिजे, जेवायला पाहिजे म्हणून पहिलेच सोय करून ठेवली. हा, तर आपण पाणी नाही पित का? आता तेवढ्या दुरून आलो तर पाणी नाही पिऊ काय आपण? दूरचं राहो का जवळचं राहो, पाणी तर पाहिजेच गेल्याबरोबर. झालं असं, जेवण करून घ्या ना आता पटकन. हा, भूका लागल्या ना तुम्हाला, करून घ्या जेवण. हो ना काकू, टाइम झाला ना आपल्याला, लय टाइम झाला.
नाही तर काय मग, आता त्याला बाया नाही भेटून राहिल्या, त्याच्यानं चला मावशी, चला काकून, चला बाई करत आणलं त्यानं. त्याच्यानं तो चालून घेऊन राहिला, चला काही नाही होत, चला काही नाही होत. हा, तर आपल्याला समजलं पाहिजे ना, आता आल्या उशिरा पाशिरा तर जेवण खाऊन करा आणि चला पातीवर. हो काकू, जाऊ ना आता, जेवण खाऊन करून चाललो जाऊ. मग काय, एक वेळा कामाला लागलो म्हणजे लागलो संध्याकाळपर्यंत. बरं, करा मग जेवण. रुपा, भाजी पाहिजे असेल तर घे ना. कायची भाजी आहे मावशी? अहो, फुलगोबी आणि आलू. हा काय, द्या ना मग थोडीशी. शांता काकू, मी बी तुमच्या बाजूनेच बसली आहे, मला द्या ना. मला तर विचारतच नाही इच्छा इथं. रुपा तरी दूर बसली आहे, मी तर तुमच्या बाजूनेच बसली आहे, मला द्या थोडीशी भाजी. द्या ना काकू, मला दे जा लोणचं. कायचं लोणचं होय? निंबाचं होय का आंब्याचं होय? अहो, आंब्याचं होय, असं आंब्याचं होय. असं द्या मग आम्हाला एक एक फोड. घ्या ना घ्या, सगळ्यासाठीच आणलं मी, सगळ्यासाठीच आणलं. घे बाई, प्रीती तूही घे, आशा, लता, चंद्रकला, सगळ्याच जणी घ्या. करा ना काकू, पार्सल करा. हो देतो. घ्या, कोणाला भाजी लागते, कोणाला भात लागते, कोणाला पोळ्या लागते. हा, घ्या एकामेका जवळचं खा आणि चला मग. हो मावशी.